नमस्कार. शेड्यूलच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 4 मे 2025 वार रविवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया एक छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. शासकीय रुग्णालयात रुग्णांवर उपचार कमी आणि चोरट्यांचा ससेमिरा अधिक. रुग्ण झोपले की चोरटे जागे होतात. अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू आहे चोरीचं सत्र. औषधीसाठी दाखल होणाऱ्या गरीब रुग्णांवर आता उपचारांपेक्षा स्वतःच्या वस्तूचं रक्षण करणं हेच जास्त मोठं आव्हान बनलंय. रुग्ण झोपले की चोरटे वार्डात होतात दाखल. सलाईन लावलेल्या आदिवासी मुलांचेही मोबाईल चोरण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सरकारच्या सर्वात मोठ्या रुग्णालयातच जर सुरक्षिततेत राहिली नसेल तर मग या गरीब रुग्णांचा वाली कोण? सिटी न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट दाखवतोय जिल्हा सामान्य रुग्णालयातील सुरक्षिततेचा बुरुखा. जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावतीचं सर्वात मोठं शासकीय रुग्णालय, पण इथे उपचारांपेक्षा चोरीचं सावटच अधिक. रुग्ण झोपले की चोरटे जागे होतात. वार्डातच चोरटे फिरत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. मेळघाट आणि दूरवरून आलेले गरीब रुग्ण, सलाईन लावलेले असताना मोबाईल चोरीचा प्रयत्न, भीतीने वार्डाबाहेर धावणारा रुग्ण, ही दृश्य धक्कादायकच म्हणावी लागतील. रुग्णालयात पोलीस चौकी आहे, खासगी सुरक्षा रक्षकही आहेत, तरीही चोरीचे प्रकार सर्रास घडतात. मोबाईल, पैसे आणि इतर महत्त्वाच्या वस्तू रात्रीच्या वेळेस गायब होतात. पूर्वी काही चोरटे पकडले गेले, पण आता तेच पुन्हा सक्रिय झाले आहेत. गरीब रुग्णांचा वाली या रुग्णालयात कोणीच राहिलं नाही का? आजही अनेक रुग्ण आपल्या सामानाच्या सुरक्षेसाठी झोपण्याऐवजी रात्रभर जागतात. प्रशासन आणि सुरक्षा व्यवस्था पूर्णतः अपयशी ठरताना दिसत आहे. आता तरी प्रशासन जागं होईल का, हा प्रश्न आता उद्भवत आहे. रुग्णालयात उपचार मिळणार की चोरीचा त्रास? पोलीस चौकी असूनही चोरटे मोकाट. खासगी सुरक्षा असूनही रुग्णांची सुरक्षा राम भरोसे. गरीब रुग्णांच्या मदतीसाठी उभारलेलं रुग्णालय आज त्यांच्या दुःखात भर घालतंय. प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा झोपली असताना चोरटे मात्र जागी आहेत. याच वेळी आली आहेत या प्रशासकीय गोंधळावर कारवाई करण्याची वेळ. बडनेरा रेल्वे ट्रॅकवर सापडला अज्ञात इसमाचा मृतदेह. हातावर सनी नाव आणि यश गोंदलेले, पण मृतक कोण, कुठला, अजूनही पोलिसांच्या हाती धागा नाहीत. 5 मेच्या सकाळी बडनेरा रेल्वे स्थानकाजवळ घडलेली ही घटना पूर्ण शहरात खळबळ उडवणारी आहे. चेक्स लाल शर्ट आणि हिरवी पॅन्ट घातलेला अंदाजे 40 वर्षीय इसमाला कोण ओळखतं? रेल्वे कटून मृत्यू झाल्याचा अंदाज, पण ही आत्महत्या की अपघात सध्या तरी फक्त प्रश्न. बडनेरा रेल्वे स्टेशन जवळ रविवारी सकाळी आढळला एक मृतदेह. अंदाजे 40 वर्षांचा पुरुष, चेक्सचे लाल शर्ट आणि हिरव्या पॅन्ट मध्ये, हातावर सनी आणि यस असं गोंदवलेलं नाव. प्राथमिकदर्शी पोलिसांनी रेल्वेने कटून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला. बडनेरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. सध्या मृतक कोण आहे, कुठे राहतो याची माहिती पोलिसांच्या हाती आलेली नाही. या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून मृतकाची ओळख पटविण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. हातावर नाव असूनही मृतकाची ओळख नाहीत. बडनेरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असली तरी मृतकाच्या ओळखीचा तपास सुरू आहे. कदाचित तो कोणाचा मुलगा, भाऊ किंवा नवरा असू शकतो.
आणि त्याच्या घरी आज त्याची कोणीतरी वाट पाहत असेल. जर प्रेक्षकांमध्ये कुणाला सनी नावाच्या या व्यक्तीबद्दल माहिती असेल तर कृपया बडनेरा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. बडनेरा रेल्वे ट्रॅकवर सापडला अज्ञात इसमाचा मृतदेह. हातावर सनी नाव आणि यश गोंदलेले, पण मृत कोण कुठला अजूनही पोलिसांच्या हाती धागा नाहीत. बडनेरा रेल्वे स्थानकाजवळ घडलेली ही घटना पूर्ण शहरात खळबळ उडवणारी आहे. चेक्स लाल शर्ट आणि हिरवी पॅन्ट घातलेला अंदाजे 40 वर्षीय इसमाला कोण ओळखतं? रेल्वे कटून मृत्यू झाल्याचा अंदाज, पण ही आत्महत्या की अपघात सध्या तरी फक्त प्रश्न. बडनेरा रेल्वे स्टेशन जवळ रविवारी सकाळी आढळला एक मृतदेह. अंदाजे 40 वर्षांचा पुरुष, चेक्सचे लाल शर्ट आणि हिरव्या पॅन्टमध्ये, हातावर सनी आणि यस असं गोंदवलेलं नाव. प्राथमिकदर्शी पोलिसांनी रेल्वेने कटून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला. बडनेरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. सध्या मृतक कोण आहे, कुठे राहतो याची माहिती पोलिसांच्या हाती आलेली नाही. या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून मृतकाची ओळख पटविण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. हातावर नाव असूनही मृतकाची ओळख नाहीत. बडनेरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असली तरी मृतकाच्या ओळखीचा तपास सुरू आहे. कदाचित तो कोणाचा मुलगा, भाऊ किंवा नवरा असू शकतो आणि त्याच्या घरी आज त्याची कोणीतरी वाट पाहत असेल. जर प्रेक्षकांमध्ये कुणाला सनी नावाच्या या व्यक्तीबद्दल माहिती असेल तर कृपया बडनेरा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. लाडक्या बहिणींसाठी खास साडी आणि बंपर गिफ्ट. अमरावतीच्या आराधना ग्रुपची आराधना लाडली बहीण योजना शहरात ठरत आहे सुपरहिट. दररोजच्या खरेदीतून मिळतंय सोन्यासारखं संधीचं तिकीट, आणि ते सुद्धा केवळ महिलांसाठीच. आराधना मॉल आणि ब्रिझलँड येथील आराधना शॉपिंग मध्ये सुरू आहेत एक भन्नाट योजना, आराधना लाडली बहीण योजना 2025, ज्यामध्ये मिळत आहेत दररोज साड्या आणि महिन्याच्या शेवटी तर बंपर गिफ्टसह 4 व्हीलर कारची मेगा ड्रॉ संधी. सिटी न्यूजच्या खास अहवालात आज आपण जाणून घेणार आहोत या योजनेची खास वैशिष्ट्य, ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि ग्रुपचे संचालक पूरणसेठ हबलानी यांच्याशी झालेली खास चर्चा. क्या कहेंगे कि लाडली बहन योजना के माध्यम से जो सरकार ने योजना चलाई है, सरकार ने बहनों को लाभान्वित किया, महाराष्ट्र सरकार ने, और उसी योजना को आपने शुरू किया एक नए तरीके से, एक नया आयाम देकर, क्या कहेंगे? कहते हैं ग्राहक भगवान का रूप होता है और उन्हीं के भरोसे कोई भी दुकानदारी, फर्म, फैक्ट्री ग्राहकों के ही भरोसे चलती है. ग्राहकों से हम वर्ष भर कमाते ही रहते हैं, तो एक दिन बैठे बैठे ऐसा विचार आया हम भाइयों को कि ग्राहकों को कुछ उपहार भी देना चाहिए. तो उस के स्वरूप एक योजना लागू की गई, आराधना लाडली बहन उपहार योजना, जिसमें हर 1000 रुपए की खरीदी पे ग्राहकों को एक कूपन दिया जाता है और उस कूपन का 3 बार ड्रा होता है. यानी हर ग्राहक को अपना भाग्य आजमाने का 3 बार चांस मिलता है. एक डेली ड्रा, मंथली ड्रा और फिर मेगा ड्रा होगा एक. तो आज दिन तक के करीब करीब 3,50,000 से ज़्यादा ग्राहकों ने इस उपहार योजना के अंतर्गत खरीदी की है और उसमें डेली ड्रा के अंतर्गत हज़ारों लोगों ने 2100 रुपये वाली साड़ी पाई है और अभी तक के 3 मंथली ड्रा हो चुके हैं, जनवरी, फरवरी और मार्च का. अप्रैल का अभी नेक्स्ट वीक होगा क्योंकि अप्रैल आज ही ख़त्म हुआ है. तो इसमें 3 भाग्यशाली ग्राहकों ने अभी तक के एक्टिवा गाड़ी प्राप्त की है, 3 लोगों ने एसी की है, कई लोगों ने रेफ्रिजरेटर, फ्रिज, कूलर और ये वॉशिंग मशीन, बहुत सारे उपहार प्राप्त किए हैं. जब ग्राहक को उपहार मिलता है तो उसके चेहरे पे खुशी देखते बनती है कि मैंने यहाँ से सामान तो खरीदा था 5,000 का, 7,000 का, और उसके एवज में मेरे को वो सामान के, वो कपड़ों के साथ साथ हज़ारों रुपयों की दूसरी गिफ्ट भी मिली है. तो वो ऐसा समझिए, उसके चेहरे की खुशी और आनंद देख के
हमारे को ऐसा लगता है कि हमारी योजना जो है बहुत सफल रही। यह योजना जो है अभी मई माह के अंदर अब इसका मेगा ड्रॉ जो होगा उस योजना के अंदर और भी बड़े बड़े इनाम मिलने वाले हैं, वो क्या क्या है? इसका ये योजना जो है 31 मई तक के चलेगी और 31 मई तक के भी जो है इसमें डेली और मंथली ड्रा तो है ही है। जो मेगा ड्रा है उस दिन यानी जून फर्स्ट वीक में एक सबकी सहूलियत से तारीख और स्थान फिक्स करके वहाँ मेगा ड्रा निकाला जाएगा, जिसमें फर्स्ट प्राइज जो है वो मारुति 4 व्हीलर है। पहला प्राइज मारुति कार है, उसके बाद एक्टिवा है, एसी है, फ्रिज है, बाकी से बहुत सारे इनाम हैं। सबसे में जो बड़ा इनाम है उसमें वो कार है। इसीलिए मैं ग्राहकों से स्पेशली अनुरोध करूंगा कि इस महीने ज़्यादा से ज़्यादा खरीदी करें और कूपन प्राप्त करके अपना भाग्य भी एक बार ज़रूर आजमाएं, क्योंकि हमें तो लगता है आप ही वो भाग्यशाली कस्टमर हो जिनके नाम का कूपन निकलेगा, जिनको 4 व्हीलर प्राप्त होगी। क्या कहेंगे कि यह जो योजना है अमरावती के अंदर आराधना चौकी में शुरू है, इसके अलावा भी कहाँ कहाँ पर इस योजना का लाभ लाभार्थी ले सकते हैं, जो ग्राहक ले सकते हैं? ग्राहक तो देखिए मेरे यहाँ सिर्फ जिले नहीं, विदर्भ और पश्चिम महाराष्ट्र से भी आते हैं। यानी यवतमाल, वाशिम, बुल्ढाना, वर्धा, अकोला, इधर परतवाड़ा, बैतूल तक के ग्राहक अमरावती में आते हैं। मेरी दोनों भी दुकान आराधना होलसेल शॉपिंग मॉल प्राइवेट लिमिटेड जवाहर रोड और आराधना होलसेल शॉपिंग मॉल प्राइवेट लिमिटेड विजिलैंड, दोनों फर्मों में ये उपहार योजना चालू है। आप कहीं से भी खरीदी करेंगे तो आपको कूपन प्राप्त होगा और आप इस योजना में सहभागी हो सकते हैं। इस योजना में शामिल होने के लिए केवल आपको 1000 मात्र की खरीदी करना है। आराधना के अमरावती के शॉप में या फिर विजिलैंड के आराधना ग्रुप के इस मॉल में आप अगर खरीदारी करते हैं तो निश्चित रूप से आने वाले 31 तारीख को जो मेगा ड्रॉ निकलेगा तो इसमें 4 व्हीलर जीतने का एक सुनहरा अवसर आपको मिल सकता है। यही नहीं तो कई सारे बम्पर इनाम आपको मिल सकते हैं। ग्राहकों के लिए आराधना ग्रुप की ओर से आयोजित लाडली बहन योजना इस अंतिम चरण में आ रही है और अब लोगों को जो मौका मिल रहा है, ग्राहकों को जो मौका मिल रहा है, पश्चिम विदर्भ नहीं तो संपूर्ण महाराष्ट्र से आने वाले ग्राहकों के लिए अवसर है और निश्चित रूप से आप इसका लाभ लीजिए। प्रतिदिन सिटी न्यूज चैनल पर दोपहर 2 बजे इसका ड्रॉ लाइव किया जाता है। पूरी पारदर्शी प्रक्रिया यह हो रही है। यहाँ पर किसी प्रकार का भी कहीं ऐसी बात नहीं है कि किसी एक विशेष ग्राहक को ये योजना का लाभ मिले। सब लोगों के सामने इन कैमरा यह प्रक्रिया होती है, तभी यह ड्रॉ खुल के विजेता घोषित किया जाता है और जो विजेता यहाँ तक नहीं पहुँचते उन तक उनके घर तक के वह इनाम पहुंचाने का भी काम मोबाइल द्वारा सूचित किया जा रहा है। उनके मोबाइल नंबर से उन्हें सूचना दी जाती है कि आपको ये इनाम मिला है और उन तक उनका इनाम पहुंचाने का कार्य भी किया जा रहा है। खरेदी करा आणि घरी घेऊन जा कार. अमरावतीच्या महिलांसाठी ही एक सुवर्ण संधी ठरत आहेत. दररोज 10 लाडक्या बहिणींना साड्याचे गिफ्ट्स आणि महिन्याच्या शेवटी बंपर ड्रॉ मध्ये एसी, एक्टिवा, फ्रीज, वॉशिंग मशीन आणि अगदी 4 व्हीलर कार सारखी मोठी बक्षिस. 31 मे पर्यंत चालणाऱ्या या धमाकेदार योजनेचा लाभ घ्या. आजच भेट द्या आराधना मॉल अमरावती आणि ब्रिजलँड येथील आराधना शॉपिंग मॉलला. पहलगाम ज्या ठिकाणी पर्यटक शांततेचा शोध घेत असतात त्या नंदनवनात भ्याड दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा रक्तरंजित इतिहास लिहायचा प्रयत्न केला. या हल्ल्याच्या घटनेने संपूर्ण देश हळहळला आणि या हल्ल्याचा संताप आज संपूर्ण देशभर उमटतोय. पण सर्वात तीव्र प्रतिक्रिया आली आहे तर देशाचे शूर पुत्रांकडून, ज्यांनी आपल्या जीवाचं दान देऊन हा देश सुरक्षित ठेवला. अमरावतीच्या महार बटालियनचे माजी सैनिक आता पुन्हा सज्ज झाले आहेत. जर युद्ध झाले तर आम्ही मरण्यास तयार आहोत असं स्पष्टपणे सांगितले आहेत रणझुंजार जवानांनी. पाहूया सिटी न्यूज अमरावतीवरून ही खास प्रतिक्रिया. पहलगाम येथे झालेला भ्याड हल्ला देशाच्या अस्मितेवर आघात करणार आहे. देशातील हजारो पर्यटकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या या घटनेचा अमरावतीतील महार बटालियनच्या माजी सैनिकांनी तीव्र निषेध केला आहे.
जर देशाला पुन्हा आमची गरज भासली तर आम्ही जीव गमवायलाही मागे पुढे पाहणार नाही, असं ठामपणे सांगितलंय. 1999च्या कारगिल युद्धाचे साक्षीदार असलेल्या सैनिकांनी भारत-पाक युद्ध, कारगिलमधले लढाया आणि देशातील अनेक ऑपरेशन्समध्ये सहभाग घेतलेल्या या रणवीरांनी सांगितलं की पाकिस्तानने वारंवार भ्याडपणा दाखवलाय, परंतु प्रत्येक वेळी भारताने विजय मिळवलाय. देशावर संकट आलं तर आमचं रक्त पुन्हा मातीत मिसळायला तयार आहे, या शब्दात त्यांनी भावनांनी गाठ बांधली. 22 एप्रिलच्या घटनेने संपूर्ण देश हादरला. पहलगाम, जम्मू काश्मीर या स्थळी असलेल्या पर्यटन स्थळी अतिरेक्यांनी प्रवेश करीत 28 भारतीय पर्यटकांना संपविलं. ही घटना नक्कीच संपूर्ण देशवासियांकरिता दुःख देणारी घटना आहे. या घटनेने संपूर्ण भारतातील नागरिकांनी शोक व्यक्त केलाय. केंद्रापासनं तर गल्लीपर्यंत प्रत्येकाने मृत्युमुखी पडलेल्या 28 भारतीय पर्यटकांना श्रद्धांजली वाहिली. या दरम्यानच आता भारत आणि पाकिस्तान संबंध बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केंद्र सरकारने या घटनेची दखल घेतलेली आहे आणि पाकिस्तानला बजावलेले आहेत. या घटनेवर आता काही दिवसांमध्ये भारत पाकिस्तान हे युद्ध पुकारण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वातावरण तर बिघडलं. भारत देश हा ठाम आहे, नागरिक सुद्धा ठाम आहेत की देशाकडे कोणी डोळे जर उठारले तर डोळे काढण्याची सुद्धा या देशातील प्रत्येक सैन्य सोबतच नागरिकांचं भूमिका आहे. दर्शकांनो, याच दरम्यान घडलेल्या घटनेवर परिचर्चा आणि संवाद साधण्याकरिता आपण थेट दाखल झालेलो आहेत अमरावती शहरातील इरविन चौक बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरामध्ये. माझ्यासोबत जुळलेले आहेत, आपण पाहू शकताय. ज्या सैन्याने या देशाकरिता आपला वेळ घालला, म्हणजे देशाकरिता संरक्षण बजावलं, कुटुंब घरी, मात्र हेच सैनिक भारताच्या बॉर्डरवर दिवस रात्र देशाची सेवा केली. आपण पाहत आहात हे दृश्य आहेत महार बटालियनच्या बलाढ्य सैनिकांचं, ज्यांनी सेवा देऊन आपलं संपूर्ण कार्यकाळ संपला आणि नंतर सेवा निवृत्ती घेतल्यानंतर आज ही जुनून आहेत या देशाचा अभिमान बाळगण्याकरिता. थेट पहलगाम या घटनेवर आपण संवाद साधणार आहोत याच भारतीय जवानांसोबत, माजी सैनिकांसोबत. काय नाव आहे आपलं आणि काय सांगाल या घटनेवर? मैं पूर्व सैनिक हवलदार गजानन इंगले, अमरावती, महाराष्ट्र से। सबसे पहले मैं सिटी न्यूज के माध्यम से जो पहलगाम में आतंकवादियों ने कायराना हरकत की और हमारे 26 पर्यटकों को मौत के घाट उतारा और ऐसा डरपोक हमला किया, इस हमले में जितने भी पर्यटक शहीद हुए हैं, सबसे पहले मैं माजी सैनिकों की ओर से उनको श्रद्धांजलि अर्पण करता हूं। साथियों, हमारा देश जो है फिलहाल बहुत ही नाजुक घड़ी में चल रहा है। इससे पहले भी बहुत सारे हमले हुए हैं, लेकिन आज जिनके द्वारा ये आतंकवादी पनप रहे हैं और हमारे देश को कमजोर करने की कोशिश कर रहे हैं, ऐसे देश को सबक सिखाने का आज ये समय आ गया है। पूरा देश इस घटना का निषेध करता है और हम भी पूरे माजी सैनिक इस घटना का निषेध करते हुए जो परिस्थिति निर्माण हुई है उसको निपटने के लिए जब भी गवर्नमेंट हमें बुलाएगी, हम एक सेकंड में बॉर्डर पर आज भी लड़ने के लिए जाने के लिए तैयार है। जो बॉर्डर पर फिलहाल सैनिक कार्यरत है, उनका मनोबल बढ़ाने के लिए हमारे माजी सैनिक जो है, पूरे देश के लाखों माजी सैनिक एक कॉल पर पूरे बॉर्डर पर पहुंच जाएंगे और हमारा पूरा ताकत के साथ इस बार जो देश हमारे कई दशकों से भारत देश को कमजोर करने की कोशिश कर रहा है, उनको सबक सिखाने के लिए हम पूरे मुस्तैदी से तैयार है। इससे पहले पाकिस्तान जो है 3 बार हार चुका है। भारत देश के साथ किसी भी हालत में वो नहीं टिक सकता। 1965 में उन्होंने मुंह खाई है और 1971 में जो है उनको पता होना चाहिए कि पाकिस्तान का जो जनरल था वो अपने 93,000 सैनिकों के साथ भारत देश के भारतीय सैनिकों के सामने नतमस्तक हुआ था, घुटने टेकाए थे और सरेंडर हुआ था 1971 की लड़ाई में। उसमें महार रेजिमेंट, जो भारतीय स्थल सेना की जाबाज महार रेजिमेंट है,
जो महामानव डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने 1 अक्टूबर 1941 को स्थापन किए हैं। आज महार रेजिमेंट को 84 साल पूरे हुए हैं। ऐसे उस समय 1971 में हमारे महार रेजिमेंट की 2 महार बटालियन और 7 महार बटालियन, 1st महार बटालियन, ऐसे महार बटालियन पंजाब प्रांत में बॉर्डर पर तैनात थे। और हमारे 2 महार बटालियन जो है पाकिस्तान के अंदर 60 किलोमीटर जो पर्वतली क्षेत्र है, पर्वतली की लड़ाई बोलते हैं, वो पर्वतली का जो पहाड़ है पाकिस्तान के अंदर 60 किलोमीटर घुसकर कब्जा किया था। लेकिन जो अंतर्राष्ट्रीय सुरक्षा परिषद है, यूएनओ है, उनके करार के द्वारा जब कोई लड़ाई हो जाती है और कोई इस प्रकार से हम कब्जा कर लेते हैं तो वो छोड़ना पड़ता है। वो करार के अनुसार हमने जो है 60 किलोमीटर जो पाकिस्तान का एरिया है वो समझौते के तौर पर छोड़ दिया है। लेकिन फिर भी वो पाकिस्तान नहीं सुधरा है। और उस समय पे फिर बाद में 1972 में दिवंगत इंदिरा गांधी जी प्राइम मिनिस्टर थे, उनकी अगुवाई में पाकिस्तान के 2 टुकड़े हुए हैं और बांग्लादेश हुआ है। फिर भी पाकिस्तान जो है वो सुधरने का नाम नहीं लेता। फिर भी उन्होंने जो है 1999 में जो कारगिल युद्ध जो है वो करने की हिमाकत की थी। और उस समय भी हमारी जो भारतीय सेना है, तीनों सेनाओं ने उस तरीके के साथ कारगिल युद्ध लड़ा और उस समय भी 99 में जो है हमने कारगिल युद्ध जीता है। ऐसे 3 बार पाकिस्तान के साथ युद्ध हुआ है और तीनों बार जो है भारत की जीत हुई है। पाकिस्तान हार चुका है और आज भी वो इधर धमकी देने की कोशिश करता है कि हम भारत को जो है ऐसा नुकसान पहुंचाएंगे, वैसा नुकसान पहुंचाएंगे। पाकिस्तान ने सुन लेना चाहिए कि अगर इस बार जंग हुई तो पाकिस्तान जो है ये शब्द ही नहीं रहेगा, नक्शे से पाकिस्तान का नाम निशान मिट जाएगा और पाकिस्तान के 4 टुकड़े होने में 1 सेकंड नहीं रहेगी। और भारत के साथ इस प्रकार से जो है कभी उसने इज्जत नहीं करना चाहिए, और करेगा तो इस बार जो है नक्शे से पाकिस्तान पूरा मिट जाएगा। पहलगाम या घटनेवर आता भारताने पाकिस्तानचं पाणी रद्द केलेलं आहे। आता समोरची आता परिस्थिती काय निर्माण होणार आहे, काय आपलं नाव सांगाल आणि कितपर्यंत आपण सेवा दिली आहे देशाकरिता? मी माजी सैनिक हवालदार सतीश नाईक। पहलगाम मध्ये जे घटना घडली आहे त्याचा तर आम्ही सर्व माजी सैनिकांतर्फे निषेधच करतो आणि कारगिल युद्धात पण आम्ही होतोच। आणि हे जे पाणीपासून केलंय आम्ही सरकार सोबत आहेतच आणि आम्हाला कधी बोलावलं तर आम्ही जाऊ। नक्कीच कारगिल युद्धाचे सुद्धा हे साक्षीदार माजी सैनिक, ज्यावेळेस कारगिल युद्ध छेडलं गेलं होतं हेच सैनिक सुद्धा भारताच्या बाजूने म्हणजे भारत देशाकरिता आपल्या प्राणाची आहुती देण्याकरिता सज्ज होते। कारगिल युद्ध हे सहज साधन होतं, कारण वरच्या बाजूने थेट खालच्या दिशेवर प्रहार केला जात होता। काय सांगाल त्या कारगिल युद्धाबद्दल आणि आता पहलगामच्या या घटनेवर भारत देश पाकिस्तानासोबत आता व्यवहार बिघडलेला आहे, परिस्थिती युद्धाची येत आहे। कारगिल मध्ये पण आम्ही होतो, तिथे खूप परिस्थिती गंभीर होती आणि आता सुद्धा गंभीर आहे। तर आम्ही आता जायला तिथं तयार आहे आणि पूर्ण जीवन आम्ही तिथं द्यायला तयार आहे। कशी परिस्थिती झालेली आहे? आपण सुद्धा त्या ठिकाणी युद्धामध्ये सहभागी होते दिवस आणि आताची परिस्थिती बदलली, मात्र आता थोडंसं वेगळं युद्धाचा प्रकार घडत आहे, काय सांगा? मी हवालदार म्हणून 100% युद्धाचे तर आता कारण तर खूप बिकट मध्ये आली, व्यवस्था बिकटली आहे आणि जे 28 जो लोक तिथे मारले गेले आहे ते आम्हाला पण तिथे बोलावलं तर आम्ही जाण्यासाठी आम्ही सगळेजण तयार आहे। काय सांगाल आता पाकिस्तानच्या सुरक्षा मंत्रीने सुद्धा भारताला धमकी दिलेली आहे आणि भारत देश सुद्धा आता सज्ज झालेला आहे। सुरक्षा मंत्री तेथील सुद्धा एक भुट्टो त्यांनी सुद्धा धमकी दिलेली आहे। या घटनेवर आता भारत पाकिस्तान युद्ध नेमकं घडणार का की वेगळ्या पद्धतीने त्यांच्या दबाव येणार? सबसे पहले जो पाकिस्तान ने भारत को धमकी देने की कोशिश की है, ये जो है गिदड़ धमकी की जैसी धमकी है। इससे पहले जो है पाकिस्तान 3 बार हार चुका है और इस बार भी वो नेस्तनाबूद हो जाएगा, पाकिस्तान पूरा नक्शे से मिट जाएगा। कोई भी इस प्रकार से जो है दूसरा देश एक दूसरे के ऊपर आक्रमण करता है तो मैं ही बड़ा ये जो है उनका चलते रहता है। लेकिन पाकिस्तान ने
जो लोग हैं, वहाँ के परिस्थिति है, दो समय की रोटी उन लोगों को नहीं मिलती है, भिखारी हो चुका है पाकिस्तान। ऐसे भिखारी देश अगर समझो हमारे देश के साथ लड़ाई लड़ने का मतलब एक हिम्मत करता है तो ये गिदड़ धमकी के जैसा होगा। लेकिन उन्होंने समझ जाना चाहिए कि इससे पहले भी वो जो है काफी मतलब घुसपैठ कर चुका है और हमारे जो नापाक या बेकसूर लोग हैं उनको मतलब मारने की कोशिश की है। इस बार जो है उनको बहुत महंगा पड़ने वाला है और भारत ने जो है पूरी ठान ली है कि अगर समझो एक हुक्म दिया जाता है सेना को तो 1 मिनट के अंदर जो है पाकिस्तान के ऊपर पूरा हमला बोला जाएगा और पाकिस्तान को सांस लेने का भी मौका नहीं मिलेगा। ये इस बार जो है आर पार की लड़ाई होने वाली है और उसमें जो है हम जो पूर्व सैनिक है, हमने बॉर्डर पर ड्यूटी की है, कारगिल युद्ध के दौरान भी हम मतलब लड़े हैं और कश्मीर बॉर्डर पर भी ड्यूटी की है और हम जो है पूरे परिपक्व है। हमारी जो सेना है वो सेना के साथ जो है आज भी हमें भेजा तो हमें कोई फिर से ट्रेनिंग लेने की जरूरत नहीं है। आज भी हम बंदूक उठा के सीधा शूट कर सकते हैं क्योंकि हमारी मतलब पूरी अनुभव है और उस एरिया में हमने ड्यूटी करने की वजह से हमें वो एरिया जो है पूरी तरह से परिचित है और लड़ने में हमें कोई दिक्कत नहीं आएगी। और जो सेना बॉर्डर पर है उनको तो दिक्कत है ही नहीं, लेकिन हमारा डबल मतलब सेना ऐसी बढ़ जाएगी और पूरा पाकिस्तान जो है नेस्तनाबूद हो जाएगा। और समझ जाना चाहिए पाकिस्तान ने कि भारत सरकार ने जो है उनका जो पानी है, हमारे पानी से वो जो अपने जीवन में यापन करते हैं और हमको ही धमकी देने की कोशिश करते हैं। तो इसके बाद जो है और भी जो पाकिस्तान के ऊपर निर्बंध लगाना है वो सरकार कोशिश कर रही है और किस प्रकार से पाकिस्तान को सुधारने की एक मौका दे रहे हैं। लेकिन जो बिगड़ा हुआ लड़का रहता है उसको कितना भी मतलब सुधारने की कोशिश करेंगे तो वो नहीं सुधरता। उसको जो है लात मार के उसको गला पकड़ के उसको नीचे जब तक पटकते नहीं तब तक वो सुधरेगा नहीं। और इसी प्रकार से ये पाकिस्तान की हालत है और एक बार जो है पाकिस्तान को सबक सिखाना चाहिए। पूरे देशवासियों की ये आवाज है और हम पूरे माजी सैनिकों की आवाज है। लड़ाई जो है कोई भी लड़ाई होती है तो उसमें कोई किसी का फायदा तो होता नहीं, क्योंकि भगवान बुद्ध ने जो है इस विश्व को शांति का संदेश दिया है और पूरे विश्व को आज की स्थिति में युद्ध नहीं बल्कि बुद्ध चाहिए। लेकिन कोई हमारे ऊपर जानबूझकर अटैक करता है तो हम जो है उनको छोड़ने वाले नहीं है। उस समय जो है हम जो कोशिश करेंगे मारेंगे ये कोई पाप में नहीं जाएगा, क्योंकि हमको हमारा रक्षा भी करना है, हमारा जो स्वाभिमान है देश का वो भी मतलब कायम रखना है। तो पाकिस्तान ने समझ जाना चाहिए कि जब तक वो इस प्रकार से कायराना हरकत बंद नहीं करता पूरी तरह से तब तक जो है वो भारत से जो है पूरा नेस्तनाबूद होने में तैयार रहे और पाकिस्तान का जो है सफाया होना निश्चित है इस बार। और ये जो आर पार की लड़ाई लड़ेगी ये जो है पूरा मतलब नेस्तनाबूद हो जाएगा। और हम माजी सैनिक जो है पूरे देश की भारतीय स्थल सेना के साथ तैयार है मुस्तैदी से लड़ने के लिए। जब भी एक कॉल आ जाएगा सैनिक बोर्ड के माध्यम से या केंद्रीय सैनिक बोर्ड दिल्ली के माध्यम से रक्षा मंत्रालय से हम जो है हमारा बिस्तरा बांध के जाने के लिए बॉर्डर पर तैयार है। आक्षेप घेतला जातोय की पहलगाम या ठिकाणावरून अनेक अंतरापर्यंत बॉर्डर आहे भारताची, तरी सुद्धा अतिरेक्यांचा प्रवेश कसा आहे, सुरक्षावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत, यावर काय आपण मी उत्तम डोंगरे 2 महार रेजिमेंट। अतिरेक्यांचं जे येणं आहे त्यात जे काश्मीर आहेत जे POK मध्ये आहे म्हणजे पाक मध्ये इन्व्हॉल्ड आहेत तर त्यातले लोक अजूनही पाकिस्तानच्याच अंडरमध्ये आहेत, त्यांच्या सहवासात ते लोक येतात। म्हणून तिथे RR जे आहे, मी मोटर पाठवून हवालदार होतो फर्स्ट RR मध्ये आणि त्यात पाहिलं मी बरेचसे आतंकवादी येतात आणि मी बरेचसे ऑपरेशन केले आहेत, तर त्याच्या माध्यमातून ते लोक येत असतात आणि बरेचसे त्यात ग्रुप आहेत
मिलिटंटचे, तर ते आम्ही सर्च करून कॉर्डन सर्च करून ते आम्ही हे करत होतो. ही जी लढाई आहे, ही लढाई म्हणजे ही काही साधी गोष्ट नाही आहे. त्याच्यामध्ये सर्व देशांचं आर्थिक पूर्ण खचून जाते. त्याच्यामुळं ही काही साधी गोष्ट नाही. पण जरी पण असे जर हमले झालेत तर आम्ही माजी सैनिक पूर्ण येऊ आणि देशाची रक्षा करण्यासाठी आम्ही तत्पर राहू. नक्कीच. शेवटचा प्रश्न घेतोय की भारताच्या बाजूने कोणता देश उभा राहत नाही जर अशी परिस्थिती निर्माण झाली, मात्र पाकच्या बाजूने छुप्या पद्धतीने चीन म्हणा इतर देश त्यांना छुप्या पद्धतीने त्यांना पाठिंबा देत आहे, यावर काय प्रतिक्रिया? साथियों, जब भी दो देश में लड़ाई हो जाती है तो इस विश्व में दोनों देशों के मित्र पक्ष भी होते हैं. हमारे भी भारत देश के मित्र पक्ष है. जिस प्रकार पाकिस्तान जो है हमारा देश का शुरू से दुश्मन रहा है, उसी प्रकार से जो है चाइना भी हमारा दुश्मन तो रहा ही है, क्योंकि चाइना ने भी काफी हमें नुकसान पहुंचा है 1962 में. और बीच में जो 2017 में जो है गलवान घाटी में हमारे 20 सैनिक जो है वो शहीद हुए थे चाइना बॉर्डर पर. तो वो भी कोई हमारा मित्र तो है ही नहीं. लेकिन इस बार अगर लड़ाई हो जाती है तो निश्चित तौर पर चाइना जो है पाकिस्तान को सपोर्ट कर सकता है. उसी प्रकार से जो है भारत के साथ भी बाकी देश भी सपोर्ट करेंगे और इस प्रकार से सपोर्ट चलते रहेगा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूप से. और ये जो लड़ाई है दो देशों के बीच में, जब कोई बड़ी घटना हो जाती है, कब्जा हो जाता है, उस समय पे वो मुंह की खाकर वो खत्म हो जाती है. और अभी अभी एक शंका निर्माण की थी कि बॉर्डर पर इतने सारे सैनिक तैनात होने के बाद भी ये घुसपैठी कैसे घुस जाते हैं देश में. मैं आपको बताना चाहता हूँ, हमने खुद बॉर्डर पर ड्यूटी करी है और जो प्लेन एरिया है जैसा राजस्थान है या पंजाब है, इस एरिया में जो है तार की फेंसिंग डाली हुई है. लेकिन जम्मू के ऊपर जब जाएंगे अपन, उस समय पे जो है 3-3, 4-4 महीना जब बर्फ गिरती है तो आंधी चलती है, तो बर्फ की पहाड़ी जो है पूरी ढह जाती है और पहाड़ी दूसरे दिन जो है पता ही नहीं चलता यहाँ पे पहाड़ था करके. इस प्रकार से नदियां है, नाले है और बड़े बड़े पेड़ है. उस एरिया में जो है फेंसिंग डालना नामुमकिन है. ऐसे एरिया में जो भारत की और पाकिस्तान की चोटियां रहती है, पिकेट रहते हैं और बीच में डाउन एरिया रहता है, तो जब कोहरा पड़ जाता है, मतलब जिसको मराठी में धुका बोलते हैं, तो 10 मीटर के अंदर का भी मतलब एरिया दिखता नहीं. तो ऐसे समय पे जो है पाकिस्तान जो है उनकी चोटी से हमारे जो नीचे घात लगाने के लिए जो सैनिक जाते हैं नाले तक या नदी तक अपने बॉर्डर तक, उनके ऊपर सीधा फायर करते हैं. और वहाँ पे कोई बंकर नहीं होता जब घात लगाते हैं. ओपन में मतलब जो पत्थर है उसका सहारा लेके वहाँ पे रात भर बैठना पड़ता है हमारे सैनिकों को. तो उस समय ऊपर से जब फायर आ जाता है पाकिस्तान की तरफ से, तो हमारे जो सैनिक जो है ट्रेंच के माध्यम से अपने पिकेट की तरफ पीछे हो जाते हैं. उसी दौरान जो है जो आतंकवादी है वो नदी के पास किनारे पास राह देखते हुए बैठते हैं कि जब ये सैनिक पीछे हटेंगे फायरिंग को देखते हुए तो वो आगे बढ़ जाते हैं. और ऐसा मौसम का फायदा लेकर जो है घुसपैठी जो है वो भारत के अंदर घुस जाते हैं. बर्फ रहता है, बर्फ के अंदर जो है जो सफेद कपड़े पहनकर अगर जाते हैं तो 10 मीटर का जो एरिया है वहां पर किसी को देख नहीं सकते. तो ऐसे इसमें जो है छुप कर बैठ के जैसा भी मतलब मौका मिलता है वो घुसपैठ करते हैं. लेकिन फिर भी काफी समय, काफी हद तक भारतीय सेना जो है उनको चुन चुन कर मारने में कामयाब हो जाती है. लेकिन उनकी ऐसी चैन रहती है, पहले 2-3 लोग भेजेंगे, फिर उसके पीछे 2-3 लोग रहेंगे. पहले अगर मतलब सक्सेस हो गए तो पीछे वाले मतलब मारे जाएंगे. तो ऐसा करते करते वो जो वहाँ के बेरोजगार लोग हैं उनको पहले ही पाकिस्तान जो है उनकी आर्मी जो है ISI जो है वो उनके खाते में पैसे डालते हैं, उनको सपोर्ट करते हैं और वो लड़कों को ट्रेन करके भारत में वो घुसाते हैं. और वहाँ की जो परिस्थिति, भौगोलिक परिस्थिति है, वहाँ की जो बॉर्डर की बनावट है, उस बनावट की वजह से वहाँ के जो आतंकवादी है वो अंदर घुस जाते हैं.
लोगों को पता होना चाहिए कि बगावत करने में तो कोई दिक्कत नहीं रहती कि भारतीय सेना इतनी सारी होने के बाद घुसपैठी कैसे आ जाते हैं। लाजमी है, सवाल भी ठीक है, लेकिन वहाँ की जो परिस्थिति है हमने अनुभव किया है। हम रह चुके हैं वहाँ पे कश्मीर घाटी में, पिकेट पर रह चुके हैं। वहाँ की जो परिस्थिति है वो किस प्रकार से मतलब वहाँ के जो आतंकवादी उसका फायदा उठाकर भारत में घुसते हैं वो हमको पता है। इसलिए जो है, जो लोगों की शंका है वो यहाँ पे मतलब मैं समाधान करना चाहूंगा। और ये भौगोलिक स्थिति की वजह से ये जो आतंकवादी आना जाना जो है ये चलते रहेगा, लेकिन हमारी जो सेना है वो अलग अलग मतलब पिकेट पे मुस्तैदी के साथ बाइनाकुलर नाइट विजन है, उसके माध्यम से वो देखकर, क्योंकि बर्फ और कोहरा होने की वजह से नाइट विजन भी काम नहीं करते और 10 मीटर का भी मतलब कोई दिखता नहीं। इसलिए ये घुसपैठी जो है मौसम का फायदा लेकर हमारे देश में आकर हमारे बेगुनाह लोगों को नुकसान पहुंचाने की कोशिश करते हैं। देशाचं संरक्षण करणारं, बॉर्डरवर आपल्या प्राणांची आहुती देण्याकरिता सज्ज होणारं अनेक वर्षापासून महार बटालियन जे भारताचं बलाढ्य एक बटालियन आहेत, थेट आपण त्यांच्या सोबतच संवाद साधला, ज्यांनी भारताच्या बॉर्डरवर गेली अनेक वर्ष सेवा दिली आहेत आणि देशाचं संरक्षण सुद्धा केलेलं आहे। पाहत आहात आपण जे मिळणं सुद्धा साधन नसते, खडतर जीवन प्रवास असतो, परिवाराला घरी सोडून, मुलांना घरी सोडून या भारत मातेचं संरक्षण करण्याकरिता थेट बॉर्डरवर अनेक वर्ष सेवा देणारे हे बटालियनचं कर्तबगार आणि संघर्षवादी बटालियनचे सैन्य जे आता सेवानिवृत्त झालेले आहेत, मात्र चेहऱ्यावर आजही देशाप्रती अभिमान आणि देशावर जर कोणी डोळा काढला तर आपलं बलिदान देण्यापुढे मागे पुढे पाहत नाही तेच बटालियन। ख्वाजा आसिफ जे संरक्षण पाकिस्तानचे मंत्री आहेत, त्यांनी आता तर थेट भारताला धमकी दिली आहे। दर्शकांनो, या माध्यमातून आपण देशाचं संरक्षण करणारा, मी पुन्हा तेच म्हणतोय की अभिमान बाळगणाऱ्या, ज्यांचं आयुष्यच या देशाच्या संरक्षणाकरिता खर्च झालं आणि नक्कीच त्याच आपल्या भारत देशाच्या या सरकारने त्यांना छातीवर मेडल दिलेलं आहे। अभिमान या सैन्याचं, माजी सैनिकांचं, आणि म्हणूनच म्हणावं लागेल की या पहलगामच्या भडक्या आणि घाबरट्या पाकव्याप्त असलेल्या पाकिस्तानातील अतिरेक्याने जो भ्याड हल्ला केला, निष्पाप या भारतीय पर्यटकांचा जीव गेला, त्यांच्या पाठीशी संपूर्ण कुटुंबाशी हा भारत देशातील प्रत्येक नागरिक सज्ज आहेत, श्रद्धांजली व्यक्त केली आहेत। मात्र आता भारत देश सज्ज झालेला आहे त्यांना सबक शिकवण्याकरिता। या भारत देशामध्ये प्रत्येक नागरिक, लहान मुलगा असलेली असेल तर या भारत मातेचं संरक्षण करण्याकरिता आजही सज्ज आहेत। दिल दिया है जान भी देंगे, हिंदुस्तान के लिए सब भारत देश का नागरिक तयार है, हे वाक्य या ठिकाणी बोलते आणि या पाकिस्तानला धडा शिकवण्याकरिता आता भारत देश सज्ज आहेत। या पहलगामच्या विषयावर आपण बलाढ्य आणि सैनिक, जे माजी सैनिक आहेत महार बटालियनचे, त्यांच्याशी संवाद साधला। त्यांनी सुद्धा आपल्या जीवन काळात भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये सुद्धा त्यांनी जे संपूर्ण अनुभवलेला आहेत, रात्रंदिवस सेवा दिली आहेत, त्यांची सर्व घटना त्यांनी कैद केलेल्या आहेत आणि स्पष्ट केलेल्या आहेत। आणि या दरम्यानच पुढील टप्प्यामध्ये आपल्याशी संवाद साधणार आहोत। याच दरम्यान पहलगामच्या घटनेवर, भ्याड हल्ल्याच्या या घटनेवर नागरिक काय म्हणतात, पाहत राहा सिटी न्यूज। कारगिल पासून आजपर्यंत भारताच्या माजी सैनिकांनी दाखवलेली शौर्य हीच खरी देशाची ढाल आहेत। आज देश पुन्हा एकदा अशा ढालीकडे पाहतोय जे युद्धाच्या रणांगणात सज्ज आहेत। मरण्याची पर्वा न करता पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला जाईल, हा विश्वास आहे आमच्या शूरवीरांवर, आणि हीच आहेत स्फूर्तीचं आणि प्रेरणेचं जिवंत उदाहरण। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट, लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक। त्वरित संपर्क करा
9930070667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. एका प्रेरणादायी सहजीवनाच्या 51 वर्षाचा सुवर्ण प्रवास साजरा करत अमरावतीतील सुप्रसिद्ध समाजसेवी पुरुषोत्तमजी मुंदडा आणि त्यांच्या अर्धांगिनी रेखाताई मुंदडा यांचा 51वा लग्नाचा वाढदिवस अभिनंदन पेंढारी मित्र परिवाराच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. समाजातील कार्यात आपले संपूर्ण आयुष्य वाहून देणाऱ्या या दाम्पत्याचा गौरव करत समाजातील विविध मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. अमरावती शहरातील एक आदर्श जोडपं, सामाजिक योगदान, शांत जीवनशैली आणि निष्ठावान सहजीवनाचे उत्तम उदाहरण. वरिष्ठ समाजसेवी व बोलीदान राठी मूक विद्यालयाचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम मुंदडा आणि त्यांच्या धर्मपत्नी रेखा मुंदडा यांचा विवाह प्रवास यंदा 51व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. या खास प्रसंगी अभिनंदन पेंढारी मित्र परिवाराने त्यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन शाल, श्रीफळ, मोत्यांची माळ, सन्मानपत्र आणि शुभेच्छा भेट दिल्यात. या कार्यक्रमात दीपक हुंडीकर, अनिल सुराणा, जगदीश सायसी कमल, मनीष पावडे, गणेश मोरे, अरुण बनारसे, महेंद्र देशमुख, अंजली पाठक, मनीषा पावंडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे अनुभव सांगत या दाम्पत्याला शुभेच्छा दिल्यात. त्यांच्या मार्गदर्शनात आम्ही समाजकार्य करत आलो आहोत. त्यांचे जीवन हे प्रेरणास्त्रोत आहे असे बोलत उपस्थितांनी त्यांचा सन्मान केलाय. पुरुषोत्तम मुंदडा यांनी आपल्या भाषणात सांगितले की जीवनात आपुलकी, समर्पण आणि सामाजिक बांधिलकी हाच खरा आनंद आहे. नव्या पिढीनेही सामाजिक दायित्वाचे भान राखावे. या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालक अभिनंदन पेंढारी यांनी तर आभार प्रदर्शन मनीष पावडे यांनी केलेत. एका आदर्श सहजीवनाचा सुवर्ण प्रवास समाजासाठी झिंजवणाऱ्या जोडप्याचा हा गौरव. पुरुषोत्तमजी आणि रेखाताई मुंदडा यांचे जीवनकार्य हे अमरावतीकरांसाठी एक मार्गदर्शन ठरेल यात शंका नाहीत. सिटी न्यूज परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण शुभेच्छा आणि पुढील जीवनाची शुभकामना. धारणी तालुक्यात चालणाऱ्या अवैध रेती तस्करीवर पोलीस व महसूल विभागाची धडक कारवाई. एका महिन्यात 8 ट्रॅक्टर जप्त. गुप्त माहितीच्या आधारे तडाखेबंद कारवाया. या कारवाईमागचं संपूर्ण चित्र आपण पाहणार आहोत फक्त सिटी न्यूजवर. धारणी तालुक्यातील पाट्या, वैरागड आणि टोली गावांमधील नदीपात्रातून बिनधास्तपणे चोरून नेली जात असलेली रेती आता पोलिसांच्या निशाण्यावर आली आहे. ठाणेदार अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली धारणी पोलिसांनी एका आठवड्यात 6 ट्रॅक्टर पकडलेत. पाट्या गावात 2 ट्रॅक्टर तर वैरागडमध्ये 4 ट्रॅक्टर. तसेच महसूल विभागाच्या माहितीवरनं टोली गावात गडगा नदीतून रेती चोरून नेत असलेले 2 ट्रॅक्टर मंडळ अधिकारी, उमाडे व पथकाने पकडलेत. सर्व ट्रॅक्टर धारणी तहसील कार्यालयात आणण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. धारणी तहसीलचे कर्तव्यदक्ष तहसीलदार प्रदीप शेवाळे आणि पोलीस स्टेशनचे ठाणेदार अशोक जाधव यांच्या संयोजनाने एकाच महिन्यात 8 ट्रॅक्टरवर कारवाई झाल्याने रेती माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील सीमावर्ती गावातून आणि धारणी तालुक्यातील रत्नापूर, दिया, हरदोली, कढाव, हरिसाल या गावांतील नद्यांमध्ये दिवसा रेती साठवली जाते आणि रात्री चोरीने ट्रॅक्टरने बाहेर नेली जाते. महत्वाचे म्हणजे रेतीबंदी असतानाही अनेक शासकीय व निमशासकीय कामांवर रेतीचा वापर सुरू आहे आणि जर या रेतीची रॉयल्टी तपासली तर अवैध व्यवहाराचा पर्दाफाश होण्याची शक्यता नाकारता येत नाही. धारणी पोलीस व महसूल विभागाने केलेली ही कारवाई खरोखरच उल्लेखनीय आहेत. पण मुख्य प्रश्न हाच, रेती चोरी कधी थांबणार? दिवसा साठा आणि रात्री चोरी हे चक्र तोडण्यासाठी प्रशासनाला आणखी सक्त आणि तांत्रिक उपाययोजना कराव्या लागतील. तुमचं मत काय? आम्हाला नक्कीच कळवा. नाणे तालुक्यातील हरिसाल गावातील सिपना नदीवरील पूल एकेकाळी संपर्क साधन, आज मात्र अपघाताची वाट पाहणारा मृत्यूचा सापळा बनलाय. 2 पॅनल जोडणाऱ्या पुलाच्या मधल्या भागात मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. इतक्या मोठ्या की आता त्या भेगांमधून खालची नदी स्पष्ट दिसते. या पुलावरून दररोज आदिवासी बांधव गायी, शेळ्या, बकऱ्या, शाळकरी मुलं आणि वृद्ध येणं जाणं करतात. त्यांचे पाय या भेगांमध्ये अडकत आहेत.
मोठा अपघात कधी होईल सांगता येत नाही. अनेक वर्षांपासून ही स्थिती असली तरी सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेत आहे आणि लोकप्रतिनिधींची नजर अजूनही तिकडे गेलेली नाही. खासदार बळवंत वानखडे, आमदार केवलराम काळे आणि माजी खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांच्यासह अनेकांनी या पुलावरून दौरे केले, पण आजपर्यंत पुलाची दुरुस्ती झाली नाही. जर लवकरच या पुलाची दुरुस्ती झाली नाही तर भविष्यातील दुर्घटनांची जबाबदारी कोण घेणार? नमस्कार, तुम्ही पाहता आज सिटी न्यूज आणि आपली सुरुवात करतोय विदर्भातील हवामानाच्या महत्त्वाच्या अपडेटने. पंजाब, हरियाणा आणि राजस्थानच्या दिशेने सक्रिय असलेल्या पश्चिमी विक्षोभ हवामुळे विदर्भात पुन्हा एकदा पावसाचे आगमन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कुठे होणार पाऊस, कुठे कोरडे वातावरण राहणार आणि तापमानात किती घट होणार या सविस्तर माहितीचा आढावा घेऊया. पश्चिमी विक्षोभ पंजाब, हरियाणा, राजस्थान परिसरात सक्रिय असून हवेच्या मधल्या थरात चक्राकार वाऱ्यांच्या स्वरूपात कार्यरत आहेत. याचाच परिणाम म्हणून पंजाब ते केरळ दरम्यान एक कमी दाबाची द्रोणीय स्थिती तयार झाली आहे. तर बांगलादेश व मध्य प्रदेशावरही चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव जाणवत आहे. 4 मेला अकोला जिल्ह्यात कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. 5 मे रोजी अकोला जिल्ह्यात वादळी वारे व विजांसह हलक्या पावसाची शक्यता. तर उर्वरित विभागात गडगडाट, विजा व वेगवान वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता. 6 मे रोजी पूर्व विदर्भातील काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर 7 मेला संपूर्ण विदर्भात कोरडे वातावरण अपेक्षित आहे. 8 मेला पुन्हा एकदा पूर्ण विदर्भात तुरळक पावसाची शक्यता. तर 9 मे रोजी संपूर्ण विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाचे लक्षण आहे. येत्या 24 तासांमध्ये कमाल तापमानात 2 अंशांनी घट होण्याची शक्यता आहे आणि ती घसरण पुढील 4 ते 5 दिवस टिकू शकते, असा अंदाज हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी व्यक्त केलाय. नमस्कार, मी प्राध्यापक अनिल बंड, श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती. सध्याच्या परिस्थितीमध्ये पंजाब, हरियाणा तसेच राजस्थानवर पश्चिमी विक्षोभ हा चक्रवाती वाऱ्याच्या स्वरूपात सक्रिय असल्यामुळे तसेच पंजाबपासून केरळपर्यंत कमी दाबाची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळे विदर्भात पावसाची स्थिती निर्माण झाली असून आज अमरावतीसह पूर्व विदर्भात तसेच वाशिम, यवतमाळमध्ये हलक्या पावसाची शक्यता असून पूर्व विदर्भात चंद्रपूर, भंडारा तसेच गोंदियामध्ये काही ठिकाणी गारपीट होण्याचीसुद्धा शक्यता आहे. त्याचप्रमाणे 3 आणि 4 तारखेला विदर्भात बरेच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता असून भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. तसेच हा पाऊस विजा, वारा आणि गडगडाटासह होण्याची शक्यता असून त्यामुळे नागरिकांनी 5 तारखेपर्यंत सावधानी बाळगावी ही विनंती. पश्चिमी विक्षोभ आणि चक्राकार वाऱ्यांच्या परिणामामुळे विदर्भात पुन्हा पावसाच्या सरी दिसण्याची शक्यता आहे. तापमानाचा घसरण आणि गळगळाटासह वादळाचा इशारा लक्षात घेता नागरिकांनी सजग राहण्याची गरज आहे. हवामानाशी संबंधित सर्व अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता, ज्यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबीएल चॅनल नंबर 73, RRC 899, फास्टवे चॅनल नंबर 256. आता अमरावती विदर्भानंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा.
सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसोबत. नमस्कार.